स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला नृसिंह सरस्वती यांची दुसरी कथा सांगणार आहे. त्यांच्या अशा खूप कथा आहेत, पण ते जसं जसं मला माहिती पडणार तसं तसं मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक सांगते आज. नृसिंह सरस्वती हे अतिशय महान आणि दिव्य असे ते संत होते. ते संत नव्हते, थोडक्यात ते अवतारच होते. दत्तगुरूंचे द्वितीय अवतार होते मनुष्य रूपात. पण ते असं दाखवायचे नाही कोणाला की मी देव आहे वगैरे. ते अतिशय साधारण पद्धतीने जगायचे. ते वैराग्य त्यांनी धारण केलेलं होतं. लहानपणापासून त्यांनी आपलं घर सोडून आलेले होते, कारण की त्यांनी जाता जाता त्यांच्या आईला सांगतात की मी गृहस्थ जीवनासाठी माझा जन्म झालेला नाही आहे, मी वैराग्य आहे, मला जायलाच लागणार आहे, इथे माझी जागाच नाही, असं बोलून ते लहानपणीच ते आपलं घर आणि आपले जे माता पिता आहे यांना सोडून ते निघतात तपस्या करायला. मग तपस्याच्या काळामध्ये जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे ते अनेक चमत्कार ते करत गेले. त्यांना चमत्कार म्हणजे ते एक दिव्य शक्तीच होती. पण ते सर्वसाधारण लोक आपल्यासारख्या माणसांमध्ये ते त्या पद्धतीने ते राहायचे आणि भिक्षा मागायचे. जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेव दत्त हे भिक्षा मागायचे. तर नृसिंह सरस्वती हे गुरुदेव दत्तच ना, ते भिक्षा मागायचे. तर ते औदुंबराचं झाड हे खूप महत्त्वाचं आहे गुरुदेव दत्त यांच्या सेवेमध्ये. दत्त गुरु नृसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ यांच्या सेवेमध्ये औदुंबराच्या झाडाचं खूप महत्त्व आहे. स्वामी भिक्षा मागायच्या. तर अशाच एक स्त्री, तिला बरेच दिवसापासून बाळ झालेलं नसतं. तर ती स्त्री त्यांच्याकडे येते, त्यांच्याकडनं आशीर्वाद घेते. त्यांना सांगते की मला मूलबाळ नाही, मला मूलबाळ होण्याचा आशीर्वाद द्या. तर ते आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने काही दिवसांनी ती स्त्री गर्भवती राहते. मग तिला मुलगा होतो त्या स्त्रीला. परंतु काही दिवसांनी काही कारणाने तो मुलगा आजारी पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. तर ती स्त्री रडता रडता सुद्धा एक गोष्ट बोलत असते की यतीश्वराने मला हा वरदान दिलं होतं, यतीश्वराने हा मुलगा मला दिला होता, त्यांच्या आशीर्वादाने हा मुलगा मला झाला होता. तर तो अल्पायुषी कसा होऊ शकतो? तो अल्पायुष्य होऊच शकत नाही. इतक्या सगळ्याच्यामध्ये तिला एक गोष्टीचा विश्वास असतो की माझा जो मुलगा आहे तो मला यतीश्वरांच्या आशीर्वादाने झालेला आहे आणि तो अल्पायुष्य कधीच नाही होऊ शकत. दीर्घायुष्य आहे माझा मुलगा मरूच शकत नाही, असं सगळं ती बोलत असते आणि ती रडत असते मोठमोठ्याने. इतक्या सगळ्याच्यामध्ये तर जे काही लोक असतात आजूबाजूचे, थोडा वेळ झाल्यानंतर त्यांना म्हणजे त्याचं शेवटचे जे संस्कार असतात अग्निडाव वगैरे देण्याचे, ते सगळे लोक मिळून तिला बोलतात की नाही, आता तू सोड, आता गेला आहे तो तुझा मुलगा, आता अस्तित्वात नाही आहे, तू त्याला सोड, त्याला अग्निसंस्कार करायला लागणार आहेत आपल्याला. पण तरीही तिचं जे असतं तिचं एक मत ठाम असं की नाही, हा जो माझा मुलगा आहे मला यतीश्वराच्या आशीर्वादाने झालेला आहे आणि तो अल्पायुषी होऊच शकत नाही. असं करत तिथे स्वामी येतात, नृसिंह सरस्वती. त्यांना ते बघतात की काय झालं आहे. आणि मग ती जी महिला आहे ती महिला स्वामींजवळ जाते आणि त्यांना बोलते की मला दिला होता ना हा मुलगा, म्हणजे हा इतका अल्पायुषी कसा, याचं वय इतकं कमी कसं, हा नाही जाऊ शकत, हा तुमचा आशीर्वाद आहे, तर असं होऊ शकत नाही, असं सगळं बोलत असते ते. तर मग यतीश्वर बोलतात की तू ह्या मुलाला घेऊन पादका स्थानावरती जा. औदुंबराच्या झाडाच्या इथे जिथे माझं पादका स्थान आहे, तिथे घेऊन तू जा, आम्ही येतो, असं बोललो. मग इतकं बोलल्यानंतर मग सगळे गावकरीसुद्धा असे बोलतात की ती तर आता काय करायचं, ती सोडतच नाही ते अग्निसंस्कार करण्यासाठी तिच्या मुलाला. पण जाऊ दे, काहीच वेळाने ना जी बॉडी आहे तिचा दुर्गंध सुटू लागेल ना, तेव्हा ही स्वतःच बरोबर देईन अग्निसंस्कार करण्यासाठी, असं सगळं बोलून ते लोक निघून जातात गावकरी. की हे असा विचार करतात की जेव्हा बॉडीतून घाणेरडा वास येईल, बॉडी सडायला लागेल, तेव्हा ती आपोआपच देईल अग्निसंस्कार करण्यासाठी. पण असं नाही होत. ते तिच्या मुलाला घेऊन पादुका स्थानावरती जाते, जिथं तिला स्वामींनी बोलवलेलं असतं की तू तिथे जा, आम्ही तिथे येतो. मग ती तिच्या मुलाला पाठीवरती घेऊन तिथे जाते, पादका स्थानावरती डोकं ठेवून ती शेवटी एक आई होते मित्रांनो. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आपलं काळीज कसं आपल्या काळजाची काय अवस्था होते, आणि तिचा मुलगा तर मरण पावला होता. तर विचार करा तिची काय अवस्था असेल.
एक तर तो इतक्या वर्षांनी झालेला होता, पण तर आणि त्यानंतर हे सगळं झालं तिच्यासोबत, तर तिची काय अवस्था असेल. ती पादका स्थानावर डोकं ठेवून ठेवून खूप रडते की यतीश्वर तुम्ही असं नाही करू शकत, तुमच्या आशीर्वादाने हे बाळ मला झालेलं आहे. तर आणि मग तिथे आल्यानंतर जेव्हा तिथे यतीश्वर म्हणजे श्री साक्षात नृसिंह सरस्वती तिला बोलतात की डोळे खोल आणि तुझा बाळ जिवंत आहे, तू डोळे खोल. तिला आशीर्वाद देतात की तू डोळे खोलून बघ, तुझं बाळ जिवंत आहे. तर ते लोक सगळे बोलतात की नाही, हिचा पुत्र तर मरण पावलेला आहे. तर त्या यतीश्वराच्या आशीर्वादाने तो पुत्र पुन्हा जिवंत होतो. ते जिवंत करतात यतीश्वर तिच्या पुत्राला, म्हणजे बोलतात की तू डोळे खोलून बघ, तुझा पुत्र जिवंत आहे, त्याला काहीही झालेलं नाही. तर हे फक्त शक्य होतं ते साक्षात ब्रह्मांड नायकाच्या मर्जीनेच होणार. मित्रांनो, अशी आहे श्री नरसिंह सरस्वती यांची लीला, गुरुदेव दत्त यांची लीला. जो दत्त गुरूंच्या सेवेमध्ये आला ना मित्रांनो, काळसुद्धा त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही. जोपर्यंत गुरुदेव दत्त यांची मर्जी नाही होणार तोपर्यंत काळसुद्धा काहीच नाही करू शकत. गरुडाच्या पिलाला सर्पाची काय भीती. म्हणजे आपण जे गुरुदेव दत्त यांचे सेवेकरी, आपण त्यांचे बाळ आहोत, आपण त्यांचे सेवेकरी आहोत, ते आपले पिता आहेत. तर ते आपल्याला म्हणजे म्हणतात ना, गरुडाच्या पिलाला सर्पाची काय भीती. तर गरुडाच्या पिलाचं सर्प काय वाईट करणार. तोच अनुभव, तेच बळ, तेच आशीर्वाद, तेच एक सिक्युरिटीचं जे आवरण असतं ते दत्तगुरू यांच्या सेवेत. मग तुम्ही नृसिंह सरस्वतींना पूजा, तुम्ही स्वामींना पूजा, तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभला पूजा, ते एकूण एकच आहे सगळं शेवटी गुरुदेव दत्त. तर अशा खूप अशा लीला आहेत मित्रांनो, त्या एक एक करून मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.